खरं तर एक भाषण होतं आणि ते भाषण संवेदत होतं आणि खऱ्या अर्थानं ते भाषण आपण तुलना कोणाशी करतो आहे ह्याचा प्रश्नचिन्ह आता उपस्थित केला गेलं आहे। सर, आपण कोणाशी तुलना करतो आहे, आपण काय बोलतो ह्याचं सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे असं तुमचं मत आहे, काय सांगायला? बरोबर आहे। एखाद्या छत्रपती संभाजी महाराजांसारखा अद्वितीय राजा की ज्याची जगात तोड नाही, एक म्हणजे शौर्य पराक्रम धर्मनिष्ठा स्वामीनिष्ठा देशनिष्ठा ज्याच्या रोमारोमात भरली होती, ज्याने वयाच्या 9व्या वर्षापासून हा संघर्ष सगळा पाहिला आणि 9 वर्षाचा आयुष्यामध्ये छत्रपती झाल्यानंतर त्यांनी इतक्या लढाई लढल्या की एक लढाईसुद्धा ते हारले नाही। आणि अशा छत्रपतीशी एक मामूली आमदार स्वतःची तुलना करतो की त्यांच्यावर जसा औरंगजेबाने छळ केला तसा माझ्यावर पक्षपोषणाकरता ईडीने हे केला। म्हणजे औरंगजेबाच्या अत्याचाराला तुम्ही ईडी SIT CITचं तुम्ही संबोधता, ज्या शासनाच्या यंत्रणा आहेत, आणि तुम्हाला जर याची एवढी भीती वाटते मग तुम्ही बेहिशोबी मालमत्तेचा हिशोब द्या, कोण तुम्हाला तुमच्यावर कारवाई करणार आहे? पण अशा प्रकारे महाराजांशी तुलना एखाद्या आमदाराने करणं म्हणजे त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचं हे लक्षण आहे। आणि मुजोरसारखे म्हणतात की ते रेकॉर्डवर ठेवा, ते रेकॉर्डवर ठेवा, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राला दाखवायचं काय? तुम्ही स्वतः छत्रपती संभाजी महाराज आहात का? हे यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे आणि या अशा लोकांवर कारवाई झाल्या पाहिजे। सर, एक अजून एक खरं तर आज दुसरीकडे विरोधक खरं तर पायऱ्यांवर होते आणि त्यांनी सुद्धा विरोध दर्शवला होता। महिलांच्या असुरक्षिततेबद्दल त्यांनी बोललं, 2 जणांचा राजीनामाची मागणी देखील त्यांनी केली। बघा, गुन्हेगाराची जात धर्म पक्ष नसतो, त्याच्यामुळे गुन्हेगारांवर कुठलंही सरकार असलं त्याला कधी पाठी घालत नसते। या 2 जणांच्या मागणी संदर्भात कुठेही महिलांचा याचा विषय अपमानाचा विषय येत नाही, हे केवळ राजकारण आहे। आणि महाराष्ट्रात किंवा ज्या घटना घडतात त्या घटनेबद्दल सरकार सदैव संवेदनशील असतं, महिलांचा प्रत्येकजण आदर करतं। आम्हीही कोणाच्या तरी आईच्या पोटी जन्मास आलो, आम्हाला देखील लेकी बळी आहेत, हे सगळं मनामध्ये ठेवून आपण काम करत असतो। पण राजकारण्यांना काय असतं, आता जे पायऱ्यावर आंदोलन करतात हे ज्यावेळेला सरकारमध्ये मंत्री म्हणून असते किंवा त्यांच्या काय अत्याचार थांबलेत का? पण अत्याचार कोणाच्याही काळात झाले तर कारवाई ते सरकार केल्याशिवाय राहत नसतं। खूप धन्यवाद। तुम्ही बघू शकता, एकंदर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या तरी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात। एक तर आंदोलन पायऱ्यांवर विरोधकांनी केलं तर सत्ताधाऱ्यांनी पण केलं। सतीश सोबत श्रेयस, पुढारी न्यूज, मुंबई।